युवा पिढीला अंमली पदार्थाच्या गर्तेत ढकलणारा सनबर्न फेस्टिवल हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या भूमीत कधीही होता कामा नये। मुंबईत होणारा सनबर्न फेस्टिवल तात्काळ रद्द करा अशी मागणी नशाविरोधी संघर्ष अभियानाने केली आहे। व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राचे मार्गदर्शक भानुदास वायराट महाराज, अधिवक्ता मुग्धा बिवलकर, ऋतुजा माने आणि हिंदू जनजागृती समितीच्या युवा संघटक प्राची शिंदे यावेळी उपस्थित होत्या। चंद्रकांत वारघडे म्हणाले, सनबर्न फेस्टिवलमुळे युवा पिढीच्या आरोग्य व सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तातडीने तक्रारही दाखल करण्यात आली आहे। मागील घटना लक्षात घेता उत्सवांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन व वितरणाचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत। याशिवाय वर्ष 2009, 2014 आणि 2020 मध्ये फेस्टिवल आयोजकांनी गोवा सरकारचा तब्बल 6 कोटी 29 लाख रुपयांचा कर बुडवला होता। त्या प्रकरणात सप्टेंबर 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सनबर्न फेस्टिवलची 1 कोटी 10 लाख रुपये सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्याचे आदेश दिल्याचे संघटनेने सांगितले। या उत्सवावर बंदी घालण्याची मागणी वारघडे यांनी केली आहे। व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण भानुदास वायराट महाराज यांनी सांगितले की ज्या आयोजकांनी यापूर्वी गोव्यातही अंदाजे 6 कोटी रुपयाचा दंड बुडवला आहे, त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी अनुमती देणे म्हणजे देशाच्या युवशक्तीला कमकुवत करण्याचे षडयंत्र आहे। हिंदू जनजागृती समितीच्या युवा संघटक कुमारी प्राची शिंदे यांनीही देशाचे भवितव्य धोक्यात आणणारा हा सनबर्न फेस्टिवल महाराष्ट्र आणि देशातून त्वरित हद्दपार करावा अशी मागणी केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता सौ मुग्धा बिवलकर यांनी सनबर्न फेस्टिवलला विरोध करताना कायदेशीर नोंदी सादर केल्या। पूर्वीच्या सनबर्न कार्यक्रमांमध्ये कॅटामाइन सह विविध प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त झाल्याच्या अधिकृत नोंदी आहेत। या व्यतिरिक्त 2009, 14 आणि 20 मध्ये सनबर्न फेस्टिवलच्या आयोजकांनी गोवा राज्याचा 6 कोटी 29 लाख रुपये कर बुडवला होता। या संदर्भात 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सनबर्न फेस्टिवलची 1 कोटी 10 लाख रुपये सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्याचा आदेश दिला होता। मात्र त्याची पूर्तता किती झाली हा प्रश्नच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। 2017ला हा सनबर्न फेस्टिवल कार्यक्रम पुण्यामध्ये केसनीत झाला। त्या ठिकाणी त्यावेळेला अनेक संघटनांनी त्या कार्यक्रमाला विरोध केला, तरी सरकारने न ऐकता तो कार्यक्रम घेतला। अनेक त्या ठिकाणी बेकायदेशीर कामं झाली होती, ते आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिली। त्यामध्ये महसूलचा दंड असेल तो 1,63,000 रुपये, 1 कोटी 63 लाख असा दंड होता महसूलचा। त्यानंतर तो 42,92,000 मुद्रांक शुल्कचा दंड होता। तो त्यावेळेला सरकारने दंड केला। जे कार्यक्रमाचे आयोजक आहे ते जर सरकारचा दंड 2-2, 4-4 कोटी रुपये भरत नसतील तर सरकारने त्यांना पुन्हा परवानगी कशी दिली? त्या ठिकाणी तो जो महसूलचा दंड आहे तो दंड त्या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून तारांकित प्रश्न झाला होता विधिमंडळामध्ये, आणि त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना दंड केला एवढा। तो दंड सुद्धा त्या ज्योती कदम म्हणून प्रांत त्यांनी तो दंड रद्द केला, दंड त्यांना तो माफ केला। मुद्रांक शुल्कचा दंड अजून भरलेला नाही। तरुणांना कुठेतरी नशेच्या आहारी जाणारा हा कार्यक्रम कायमस्वरूपी बंद झाला अशा प्रकारची मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत। आणि आजही तो कार्यक्रम जर मुंबईमध्ये होत असेल तर आम्ही शेवटपर्यंत हा कार्यक्रम कॅन्सल झाला यासाठी लढा देऊ। नागपूर अधिवेशनामध्ये जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही तो त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायला सांगणार आहे की हा कार्यक्रम तुम्ही कायमस्वरूपी रद्द करा, कारण ह्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आम्ही त्यांना यावेळी निवेदन देऊन त्यांना सर्वांना सांगितलं आहे। परंतु पुन्हा त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या विनंती करणार आहे की हा कार्यक्रम कॅन्सल का झाला पाहिजे, त्याच्या मागची कारण काय त्या ठिकाणी भेटून समक्ष त्यांना सांगणार आहोत। तसं 100% अनेक आम्ही ज्या वेळेला 2016 कार्यक्रम झाला अनेक परवानग्या त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या होत्या, आम्ही ते सुद्धा शासनाच्या लक्षात आणून दिलं। लोकायुक्तामध्ये दाखल केलं, लोकायुक्ताने आम्ही सांगितलं की हे परवानगी यांना मिळालेल्याच नाही, तरी तुम्ही यांना परवानगी, त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी त्यावेळेच्या की आम्ही या परवानगी घेतल्यात, त्यांना मी पुरावे दिले की आम्ही परवानगी घेतलेला नाही, तरी त्यांना परवानगी देत आहे कार्यक्रमाला। तो करणार ना, आम्ही ज्या ठिकाणी सनबर्न फेस्टिवल कार्यक्रम होतोय मुंबईमध्ये त्याच्या दारामध्येच आम्ही आंदोलन करणार कायदेशीर मार्गाने।